हॅलो, नमस्कार. नवीन व्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. नाशिक येथे त्र्यंबकेश्वरला जात असताना आम्ही सिन्नरच्या गोंदेश्वर मंदिराला व्हिजिट करायचं ठरवलं. ते मंदिर मला खूप दिवसांपासून पाहायचं होतं. मी एका रीलमध्ये ते मंदिर पाहिलं होतं. सोशल मीडिया थ्रू आपल्याला अनेक चांगल्या गोष्टीसुद्धा समजतात. ॲक्च्युली हे मंदिर मला आजपर्यंत माहिती नव्हतं. मी ते एका रीलमध्ये पाहिलं होतं आणि अतिशय सुंदर असं हे मंदिर आहे. म्हणजे ते मी पाहिल्यानंतर एकदम आश्चर्यचकित झाले होते की आपल्या महाराष्ट्रात इतकं सुंदर मंदिर असूनसुद्धा आपल्याला माहिती नव्हतं. हे नाशिकचं सिन्नर येथील मंदिर आहे. खूप सुंदर असं हे मंदिर आहे. हेमाडपंथीचं रूप असलेलं हे मंदिर एक भूमिजा शैलीमध्ये आहे आणि हे मंदिर 1000 वर्षांपूर्वीचं आहे. जे यादव वंशातील एका राजांनी बांधलेलं, जे राव गोविंद असं त्यांचं नाव होतं आणि त्याच्यावरून याला गोंदेश्वर किंवा गोविंदेश्वर म्हणतात. आणि हे मंदिर पाहिल्यानंतर मला त्याची माहिती घेण्याची खूप इच्छा झाली की हे नक्की कधीचं आहे किंवा कोणी बांधलं आहे, कारण की ते अतिशय सुंदर असं काम या मंदिराचं होतं. सुरुवातीला मी महादेवाचं दर्शन घेतलं. खूप छान वाटलं. एकदम प्रसन्न वातावरण होतं आणि तिथे पूजा चालली होती. एक मुलगी छान पूजा करत होती, त्यामुळे मी आतमध्ये व्हिडिओ नाही काढला. पटकन बंद करायला सांगितलं आणि फक्त एक लांबून एक छोटासा एक फोटो घेतला महादेवाचा, नाहीतर मला आतून पूजा करताना व्हिडिओ काढायचा होता. त्यानंतर हे आतलं एक सेंटरचा जो असतो ना, एक हाईट, त्याला आपण एक पिरॅमिड टाईप म्हणतो तसं. आणि त्यानंतर पूर्ण मंदिर आतून अगदी व्यवस्थित आम्ही पाहिलं. खूप छान वाटत होतं. अगदी सुरेख नक्षीकाम मंदिराचं होतं. तिथे पूर्ण आपल्या रामायणाच्या कथांचं तिथे कोरीव काम होतं. हिंदू देवदेवता होते. अगदी काळ्या दगडातलं काम होतं हे. आणि याला एक राष्ट्रीय संरक्षित स्मारकसुद्धा म्हटलं जातं. आणि समोरच, मंदिराच्या समोरच एक नंदीचं असं एक छोटंसं मंदिर आहे. समोर एकदम एक्झॅक्ट समोर मंदिराची नंदी आहे. तिथे दर्शन घेतलं. त्यानंतर खाली आलो आणि खाली आल्यानंतर तिथे एक महादेवाचं एक छान छोटीशी एक शिवलिंग आहे बाजूलाच महादेवाच्या. तिथे मी पूजा केली आणि खूप छान वाटत होतं. जास्त गर्दी नव्हती आणि ॲक्च्युली ह्या स्थळाला खूप जास्त एक पर्यटन स्थळ म्हणून सुद्धा एक वाव होऊ शकते, कारण की हे मंदिर असं आतमध्ये आहे. त्यामुळे मला वाटतं हे बऱ्याच लोकांना माहिती नाही आहे मंदिर. आणि जेव्हा या मंदिराची खूप प्रसिद्धी अजून वाढेल ना, तेव्हा हे खूप मोठं पर्यटन स्थळसुद्धा होऊ शकतं, कारण की त्याचं काम खूप सुंदर आहे. आपण नॉर्थ इंडियामध्ये जी मोठी मोठी मंदिरं किंवा साऊथमध्ये जे पाहतो, साऊथ इंडियामध्ये अशा टाईपची बरीच मंदिरं आहेत. अगदी तसंच फील असं वाटलं की आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा एक सुंदर असं मंदिर आहे, जे मी पहिल्यांदा पाहिलं महाराष्ट्रामध्ये असं मंदिर. सो खूप छान वाटत होतं पूर्ण. आणि चार बाजूला अशी 4 छोटी छोटी मंदिरं आहेत. हे बघा, हे जे इथे एक आहे, इथे 4 वेगवेगळी मंदिर. एक विष्णूचं मंदिर आहे, एक पार्वतीचं मंदिर आहे, एक गणपतीचं आहे आणि एक सूर्यदेवाचं एक मंदिर आहे. अशी सेंटरच्या बाजूला अशी 4 कोणांमध्ये अशी 4 मंदिरं आहेत आणि खूप छान वाटत होतं. परत पुन्हा एकदा फॅमिलीला घेऊन येणार आहे मंदिर दाखवायला. इथे समोर हे जे छोटं आहे, इथे असं एक गणपतीचं, त्या बाजूला पार्वती, समोर सूर्यदेवाचं आणि इकडे असं विष्णूचं मंदिर आणि मध्ये महादेव. सो खूप छान वाटलं. इतक्या वर्षांपूर्वीचं 11व्या-12व्या शताब्दीमधलं हे मंदिर आहे, त्यामुळे याचं जतन झालंच पाहिजे. सो थँक्यू फॉर वॉचिंग. माझ्याकडे एवढेच क्लिप्स होते, कारण की मी ते छोटंसं रील काढण्यासाठी काढले होते. सो थँक्यू. भेटूयात नेक्स्ट व्लॉगमध्ये.